पवारांच्या डोक्यात काय आहे? फडणवीसांना 100 जन्म घेतले तरी कळणार नाही असं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय। फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का असा सवालही राऊतांनी केलाय। सीएम पदासाठी पवारांच्या डोक्यात ठाकरेंचा चेहरा नाही असं फडणवीस TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले होते। त्यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय। तर राऊतांच्या टीकेनंतर शेलारांनीही प्रत्युत्तर दिलंय। बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात। पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना। आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही। 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं। आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। 2024ला हिम्मत असेल ते वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल। राऊत साहेब, कोणाच्या डोक्यात काय चाललंय किंवा कोणाच्या घरात काय चाललंय याच्यात घुसण्याची सवय ही तुमची। एक कार्यकर्ता, एक स्वयंसेवक, एक नेता म्हणून देवेंद्रजींनी केलेलं काम अख्ख्या महाराष्ट्राला पुढची कित्येक वर्ष पुढे नेणाऱ्या गतीचं काम आहे। त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय चाललंय बघण्याची वृत्ती ही देवेंद्रजींची नाही आणि भाजपची नाही। दुसऱ्याच्या घरात झाकणं ही तुमची वृत्ती।